अवघ्या 1 दिवसांवर संकष्टी चतुर्थी आहे. आंब्याचा सीझन देखील अजून चालू आहे. त्यामुळे आंब्याचे मोदक नेहमीचेच, पण एकदा अशा पद्धतीने आंब्याचे टिकाऊ लाडू करून बघा. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला नक्की आवडतील आणि घरातले सुद्धा आवडीने खातील. विशेष म्हणजे फक्त 4 पदार्थ वापरून आपण इतके मऊ, लुसलुशीत, दाणेदार आणि आतून बघू शकता मस्त असे रसरशीत लाडू बनवणार आहोत. साधी सोपी पद्धत आहे. अगदी योग्य आणि अचूक प्रमाणात हे लाडू कसे बनवायचे याची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटचा लाडू देखील इतक्या सहजतेने एका हाताने कसा वळता येईल इतकं अचूक माप सुद्धा सांगणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया आंब्याचे लाडू कसे बनवायचे. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आंब्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा 1/3 कप एवढं साजूक तूप घेतलं आहे. तूप वितळवून वगैरे घेतलं नाही, घट्टच मी इथे तूप घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर बरोबर 65 ग्रॅम एवढं हे तूप आहे. आता हे सर्व तूप आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे आणि तूप चांगलं गरम करून घ्यायचं, वितळवून घ्यायचं. मी जेवढं सांगितलं आहे तेवढंच तूप तुम्ही घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही. यापेक्षा जास्त सुद्धा घेऊ नका किंवा कमी सुद्धा घेऊ नका. तूप एकदा चांगलं वितळलं गेलं आणि गरम झालं की ह्यामध्ये मेजरमेंट कपचा 1.5 कप भरून बारीक रवा घालायचा आहे. जो आपण नेहमी लाडूसाठी रवा वापरतो त्याच रव्याचा वापर करायचा आहे. म्हणजे अगदी मस्त लाडू तयार होतात, अजिबात कचकच जाणवत नाही. त्यामुळे लाडूसाठी वापरतात तोच 0 नंबरचा रवा आपल्याला वापरायचा आहे. आता गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि या तुपाबरोबर हा रवा खमंग होईपर्यंत, त्यामधून एक छान असा भाजल्याचा सुवास येईपर्यंत आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. नेहमी आपण शिरा, उपमा करताना किंवा रव्याचे लाडू करताना जसा रवा भाजून घेतो तशा पद्धतीने व्यवस्थित रवा मंद आचेवर घाई न करता भाजून घ्यायचा आहे. रवा सुद्धा तुम्ही व्यवस्थित भाजला नाही तर दाताखाली लाडू खाताना कचकच जाणवू शकते. त्यामुळे थोडा संयम ठेवूनच मंद आचेवर हा रवा भाजून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता 8 ते 10 मिनिटं झाली आहेत. मंद आचेवर मी रवा भाजून घेतला आहे. याचा रंग बघू शकता तुम्ही. पहिले कसा पांढरा शुभ्र रवा होता, आता हलका सोनेरी रंग आला आहे आणि यामधून छान असा खमंग वास घरभर दरवळायला सुरुवात झाली आहे. असं झालं की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा काही वेळ आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला ठेवायचा आहे. आता इथे मी एक दुसरा पॅन घेतला आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपने, म्हणजे त्याच कपाने आपल्याला 1/4 कप एवढी साखर घालायची आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर ही 170 ग्रॅम एवढी साखर घेतली आहे. तुम्हाला जर फार गोड आवडत असतील लाडू तर थोडीशी जास्त घालू शकता, पण आज आपण आंब्याचे लाडू तयार करतोय त्यामुळे यापेक्षा जास्त शक्यतो घालू नका. त्यानंतर ह्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप एवढा आंब्याचा गर घालायचा आहे. पाणी, साखर, दूध कशाचाही वापर न करता आंबा साफ करून सालं काढून घ्यायचा, मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आणि तो गर ह्यामध्ये घालायचा आहे. पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही. आता या आंब्याच्या रसासोबतच आपल्याला ही साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. नेहमी साखरेचा पाक म्हटलं की आपण त्यामध्ये पाणी घालतो, पण आज आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तर या रसासोबतच आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅसची आच मध्यम ठेवलीत तरी देखील चालेल. एकदा पूर्णपणे साखर विरघळली गेली की नंतर गॅसची आच मंद करायची आहे आणि मंद आचेवर आणखीन 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आंब्याचा रस असल्यामुळे हा पाक तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही. 2-3 मिनिटात पाक तयार होतो. 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यावर तुम्ही बघू शकता आता ह्या पाकाला बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे. असं झालं की थोडासा पळीवर आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि हलकासा थंड झाला की बोटाने असा चेक करायचा आहे. इथे बघू शकता माझ्या बोटाला कशी एक तार सुटली आहे. अशी तार आली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा पाक आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे. फार थंड सुद्धा करायचं नाही किंवा फार गरम सुद्धा ठेवायचं नाही. इथे मगाशी तुपासोबत भाजून घेतलेला रवासुद्धा कोमट झाला आहे आणि आपण तयार केलेलं पाकसुद्धा कोमट झाला आहे. आता हा पाक आपल्याला या रव्यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. संपूर्ण पाक घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा. फार गरम गरम तुम्ही पाक यामध्ये घातलात तर ह्याचा शिरा बनवू शकतो, म्हणजेच रवा शिजू शकतो. तसं आपल्याला करायचं नाही. दिवाळीसाठी कसे आपण लाडू तयार करतो त्याच पद्धतीने लाडू आपल्याला तयार करायचा आहे. त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा.
रवासुद्धा फार गरम नको आहे आणि पाकसुद्धा फार गरम नको आहे. यामध्ये पाक एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता कसं मऊसूत तयार झालं आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही, कारण हे जसं थंड होत जाईल तसं त्याला घट्टपणा यायला सुरुवात होईल. आता हे कोमट आहे त्यामुळे थोडंसं पातळसर मिश्रण दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जर यामध्ये गरम-गरम पाक ओतला असता, तर रवा लगेचच शिजायला सुरुवात झाली असती आणि मग त्याचा शिरा तयार झाला असता. व्यवस्थित सर्व मिश्रण एकजीव करून झालं, की यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे थंड होऊ द्यायचं आहे. 10-15 मिनिटं मी इथे मिश्रण थंड होऊ दिलेलं आणि आता तुम्ही बघू शकता मगाशी कसं मिश्रण होतं आणि आता किती सुटसुटीत तयार झालं आहे. संपूर्ण रस या रव्याने शोषून घेतला आहे आणि व्यवस्थित सुटसुटीत मोकळा असा रवा तयार झाला आहे. आता काही यामध्ये गुठळ्या तयार झाल्या असतील तर हातानेच अशा मोडून घ्यायच्या. मी सांगितलेल्या पद्धतीने तुमचा पाक तयार झाला नाही किंवा लक्ष नसताना चुकून जर पुढे गेला तर काय करायचं, हे मिश्रण मिक्सरला एकदा तुम्ही फिरवून घेऊ शकता. म्हणजे त्याला मऊसूतपणा येईल किंवा दुधाचा थोडासा हबका मारू शकता म्हणजे छान मऊ लाडू तयार होतील. आणि जर पाक कच्चा राहिला तर काय करायचं, हे मिश्रण थोडा वेळ गॅसवर ठेवायचा आणि पुन्हा 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लाडू बनले जातील. आता लगेचच आपण याचे लाडू बनवूया. त्यासाठी एखादा खोलगट चमचा घ्यायचा म्हणजे समान आकाराचे लाडू तयार होतात. आणि हे लाडू छान असे सुंदर दिसण्यासाठी यावर एक पिस्त्याचा कापसुद्धा मी लावून घेणार आहे. बघू शकता एका हाताने सहज किती लाडू वळता येतोय. बोलता बोलता इथे पहिला आपला आंब्याचा लाडू सुद्धा तयार झाला आहे. किती सुंदर दिसत आहे ना. रंग सुद्धा किती नैसर्गिक आंब्याचा मस्त आला आहे. आजची माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर करायला विसरू नका. प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. अशाच पद्धतीने आणखी एक लाडू मी तुम्हाला तयार करून दाखवते. बघू शकता अजिबात दुसऱ्या हाताचा सुद्धा वापर करावा लागत नाही. इतकं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने असे आंब्याचे लाडू करून बघा आणि कसे झाले कमेंट करून मला नक्की कळवा. इथे मी शेवटचा लाडू बनवून घेत आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित वळला जातोय. बघू शकता कुठेही मिश्रण कोरडं पडलेलं नाही किंवा चिकटसुद्धा अति झालेलं नाही. शेवटचा लाडूसुद्धा एका हाताने सहजतेने मी वळून घेतला आहे. इथे मी सर्व आंब्याचे लाडू बनवून घेतले आहेत. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. मेजरमेंट कपाचा फक्त 1.5 कपाचा वापर केलेला आणि वजनामध्ये पाव किलो एवढा रवा घेतलेला. त्याचे बरोबर मध्यम आकाराचे 14 लाडू तयार होतात. हे लाडू दिसायला जितके सुंदर दिसतात तेवढेच खायला अप्रतिम लागतात. एवढे चविष्ट लागतात, तुम्ही पुन्हा एकदा सीझन संपायच्या आत नक्की कराल. लाडू जितका रवाळ दिसत आहे तितका आतून मी तोडून सुद्धा दाखवते. बघू शकता आतून सुद्धा इतका मस्त रसरशीत असा लाडू तयार झालाय. अगदी तोंडात टाकताच विरघळतील इतके मस्त लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि येत्या संकष्टीला आपल्या लाडक्या बाप्पाला नक्की नैवेद्य म्हणून अर्पण करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.